50,000, 80,000 किंवा 1,00,000 रुपये खर्च करून जर गाय खरेदी करा, तुम्हाला अशा 10 चुका सांगणार आहे, ज्या कमी दूध देणारी गाय मिळते. काहींना आजचा प्रत्येक मुद्दा लक्षपूर्वक ऐका. पण बोलण्यावर विश्वास ठेवू नका. गाय बरोबर दूध देते म्हणून. डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपले दुर्लक्ष करू नका. ते उत्पन्नाशी संबंधित निर्णय आहे योग्य. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. RNMH28 चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर 50,000, 80,000 किंवा 1,00,000 रुपये खर्च करून जर गाय खरेदी करणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला अशा 10 चुका सांगणार आहे, ज्या अनेक शेतकरी नकळत करतात. या चुकामुळे काही जणांना कमी दूध देणारी गाय मिळते, काहींना आरोग्याची समस्या येतात, तर काहींचे आर्थिक नुकसान होते. म्हणून आजचा प्रत्येक मुद्दा लक्षपूर्वक ऐका. फक्त जास्त दूध ऐकून गाय घेणे. विक्रेता सांगतो ही गाय 20 लिटर दूध देते, पण आपण बोलण्यावर विश्वास ठेवू नका. शक्य असल्यास स्वतः दूध काढून उपस्थित राहा. थन समप्रमाणात आहे का, सूज, जखम, गाठी किंवा दूध काढताना त्रास होतो का, या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. चालण्याची पद्धत ही पण आपण न पाहणे हे पण भरपूर गंभीर बाब आहे. गाय व्यवस्थित चालते का, लंगडत तर नाही ना, पाय किंवा खुरामध्ये समस्या नाही ना, आरोग्याची चाल हेही महत्त्वाचे लक्षण आहे. खाद्याची सवय विचारत नाही आपण डायरेक्ट गाय पसंत पडली डायरेक्ट गाय घेऊन टाकतो. परंतु खाद्य कुठले लागते गाईला ती पण तपासणी आपण म्हणजे विचारपूस करून घ्यायची. ती कोणते खाद्य खाते, हिरवा चारा, कडबा, सायलेज किंवा संतुलित खाद्याची सवय आहे का, नवीन ठिकाणी अचानक खाद्य बदलल्यास उत्पादनावर परिणाम होऊ शकतो का, गाभण आहे का नाही याची खात्री न करणे. तसं तर आपल्याला समजतं. समजा आपण गाभण जर गाय तोलावर आलेली असली तर आपण गाय घेणारच. जर गाभण गाय घेत असाल तर उपलब्ध नोंदी किंवा पशुवैद्यकीय तपासणी करून खात्री करा. आरोग्य न तपासता व्यवहार करणे. डोळे, नाक, त्वचा, शरीराची स्थिती पहा. शंका असल्यास पशुवैद्यकांचा सल्ला घ्या. बाजारभाव न जाणून घेणे. एकाच प्रकारच्या गायींची किंमत वेगवेगळ्या बाजारात बदलू शकते. 2-3 ठिकाणी चौकशी केल्याने योग्य निर्णय घेता येतो. घाईत पैसे देणे, आताच निर्णय घ्या अशा दबावाखाली येऊ नका. सर्व तपासणी करून व्यवहार करा. अनुभवी व्यक्तीला सोबत न नेणे हा सगळ्यात मोठा आपला हे ठरू शकतं, म्हणजे चुकी ठरू शकते. त्यामुळे अनुभवी व्यक्ती सोबत न्या. पहिल्यांदाच गाय घेत असाल तर अनुभवी व्यक्ती, शेतकरी किंवा पशुवैद्य सोबत असल्यास अनेक चुका टाळता येतात. मित्रांनो, गाय खरेदी करताना फक्त व्यवहार नसून भविष्यातील उत्पन्नाशी संबंधित निर्णय आहे. योग्य माहिती, योग्य तपासणी आणि संयम यामुळेच नुकसान टाळता येते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. राम राम.